कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये कोसळली दरड, अपघातात दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी। सोलापुरात 4 दिवस दमदार पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे बळीराजाही सुखावला। खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। मुंबईमधल्या धरणांमधील साठा 6% खाली। ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीची टांगती तलवार। जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्याप पाऊसच नाही। मुंबईमधील पाणी कपात कायम। जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत पाणी कपात लागू राहणार। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। पूर्व उपनगरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद। चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये पाणी नाही। विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आता विद्यापीठामध्ये वर्षातून 2 वेळा प्रवेश घेता येणार। परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर निर्णय। BBA, BMS मध्ये विशेष अभ्यासक्रमाला मुभा मिळणार। आता SITच्या परवानगीची गरज नाही। नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात। मुंबई विद्यापीठातर्फे 16 जून रोजी प्रवेश परीक्षा। सोलापूरमधील शाळेला जरांगे पाटलांचं नाव देण्याचा ठराव मंजूर। अनुमतीसाठी जरांगेंना दिलं पत्र। पावसाळा सुरू होताच नालेसफाईच्या कामाला जोर, तर 70% नालेसफाई पूर्ण झाल्याचा नगर परिषदेचा दावा। पारनेरमध्ये पहिल्या पावसातच ड्रेनेजचं पाणी शिरलं घरात। पारनेर नगरपंचायतीचा गलथान कारभार उघडकीस। सागरी किनारा मार्ग सोमवारपासून सुरू, तर पहिल्याच दिवशी उत्तर वाहिनीवरून 13,000 वाहनं धावली। प्रवाशांच्या सोयीसाठी PNPचा 6 बस मार्गांवर विस्तार। सोमवारपासूनच अंमलबजावणीला सुरुवात। शाळेच्या पोषण आहारामध्ये कडधान्य, तृणधान्य द्या। तसंच 15 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करा। शालेय शिक्षण विभागाने दिले आदेश। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व इमारतींची संरचना परीक्षण करा। नवी मुंबई महापालिकेची PMCला नोटीस। आणि जालना महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार। हाय व्होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे ट्रकला लागली आग। सुदैवाने जीवितहानी नाही। तर भरधाव ट्रकची दाम्पत्याला धडक। धडकेमध्ये महिलेचा जागीच मृत्यू, तर व्यक्तीवर उपचार सुरू।